कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो की आपण गेलो होतो पवनदाच्या लग्नात नाही, तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहोत पवनदाचं रिसेप्शन. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर संध्याकाळी 7-7:30 वाजता भाऊ 2 गाड्या घेऊन आम्ही निघालो कुठे, माऊली रेस्टॉरंट मध्ये. आता माऊली रेस्टॉरंट आपल्या अकोला आळंदा रोड जो आहे ना, त्या रोडवर नवीन ओपन झालाय. आता त्या आपल्या गावावरून काही जास्त दूर नाही, आपल्याला तिथंच जाणं पडते, कारण आज तिथं आहे पवनदाचं रिसेप्शन. मग निघालो भाऊ संध्याकाळच्या पायरी जायसाठी 2 गाड्या घेऊन. माऊली रेस्टॉरंट मध्ये पोहोचल्यावर पहिले तरी भाऊ साईडला गाडी लावून आणि मग गेलो डायरेक्ट शॉर्टकट अंदर, कारण गेट बरंच दूर होता. आता कसं बसं पोहोचलो आम्ही शॉर्टकट डायरेक्ट गार्डन मध्ये. आता गार्डन मध्ये आल्यावर हे लेकरं काही मुके बसून नाही राहिले भाऊ, हे एवढे टोले घेऊन राहिले भाऊ. एक कुत्र बांधलेला होती, मारला बी त्याच्या नांदी काढ लागू राहिला बाबा, सुटलं की म्हटलं आपली पैता घाणाघाण होईन बरं. तरी पण त्याला भाऊ जाणूनचे तरात देऊन राहिले. इकडे तिकडे फिरू संबंधन थकले भाऊ. यायला म्हणलं चला एखादा की बसू, म्हटलं रिलॅक्स मध्ये, टेन्शनचं काम नाही. इकडे बसलो इकडे चला भाऊ, कोपऱ्यावरच एका इकडे नवरीचे फोटो काढणं चालू. आता फोटो वगैरे पाहिले आम्ही, मग एखादा की बसू आम्ही कटायलो. मग म्हटलं चला आता पुरं गार्डनच फिरू, म्हटलं किती मोठा गार्डनच पाहू म्हटलं. मग गेलो भाऊ संबंधानं गार्डन फिरण्यासाठी. आम्ही बसलो भाऊ गार्डन फिरत, गळ्यानं काही चाट दिली काय, मी डायरेक्ट भाऊ ताट घेऊन आला. मी जेवण करतो म्हणून एकटाच, आम्हाला सांगितलं बी नाही. मग त्याला म्हटलं बा तू कर, आम्ही गेलो पण आम्ही डायरेक्ट ताटा घेऊन आलो. म्हटलं चला म्हटलं सोबतच संबंधानं जेवण करायला बसू. आम्ही जेवण वगैरे केलं. मग जाणं तू आपल्याला पवनदाची भेट गेले. मग काय आम्ही 2-3 जण गेलो पवनदाची भेट घ्यायला. अति आलो तर पवनदाचे चालू होते फोटो काढला. आपल्याला घरी जायला बी बराच उशीर होला. मग तिथून मीनेश निघालो भाऊ घर जायसाठी. पहिले गेलो भाऊ गार्डनच्या बाहेर आणि मग डायरेक्ट आपल्या गाडीवर बसलो आणि तिथून निघालो आपण घरी जायसाठी. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. असेच तुम्हाला जर इंटरेस्टिंग ब्लॉग पाहणं असतील तर आपल्या आयडीला पटापट फॉलो करून घ्या.